धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायी मामका पांडवाचैव किम कुर्वत संजया. अरे संजय काय इथं काय माझी मुलं करतात आणि इथं विजय कुणाचा होईल की शेवटच्या श्लोकात सांगितलं यत्र योगेश्वर कृष्ण जिथं भगवान परमात्मा आहे यत्र पार्थो धनुर्धर आणि जिथं अर्जुनासारखा शूरवीर आहे त्यामुळं तिथं काय आहे नीतिमत्ता आहे आणि त्यामुळे विजय त्यांचाच होणार. मग हे सर्व ज्ञान त्यावेळी भगवान परमात्म्याने सांगितलं की संस्कृत मध्ये आपल्याला उद्याकडे यायचं. संस्कृत मध्ये असल्यामुळं काय झालं ते सर्वसामान्य जीवनाला कळालं नाही. कधी द्वापार ते ज्ञान अजूनही संपलेलं नाही. कारण ती दोहन करणारा कोण होता? भगवान परमात्मा होता. आपण गीता ध्यान म्हणतो की नाही सर्वोपनिषदो गावो तुझा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता तुझं गीता मुद्दम महत्. अहो ते दोहन करणारा भगवान परमात्मा आहे आणि तो ते सेवन करणारा पार्थो वत्स सुधीर भोक्ता. अर्जुन ते सेवन करणार आहे. अर्जुन सेवन करणारा असला एकटा सांगितलं एकट्याला तरी ते ज्ञान अजून संपलेलं नाही. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची गोडी त्यावेळी ज्ञान सांगितलं ते अजूनही संपलेलं आहे. पण ते संस्कृत मधले असल्यामुळं ते सर्वसामान्य जीवनाला कळत नाही. ही देवाची न्यूनता नाही आणि मग ते सर्वसामान्य जीवनात कळावं म्हणून काय केलं प्रगट गुह्य बोले कधी द्वापार युगामध्ये अवतार संपला भगवान परमात्म्याचा. किती वर्ष झाले? 125 वर्ष तरुण सुद्धा सर्वसामान्यांपर्यंत ते ज्ञान पोहोचलं नाही. म्हणून आता पर्वत बघा कृष्णा अष्टमी सुद्धा झाली आणि माऊलींची जयंती त्याच दिवशी भगवान परमात्म्यानं ज्ञानदेवांच्या रूपानं या पृथ्वी तलावर या कलियुगात या भवसागरातून तरुण जाण्यासाठी जे ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगितलं होतं संस्कृत मध्ये सर्वसामान्यांना कळत होतं ते ज्ञान देण्याकरता त्याच दिवशी भगवंतानं या कलियुगामध्ये आणि मग काय झालं त्यावेळी समाज जो होता तो कसा होता 4 वर्गामध्ये विभागला गेला होता. आता खूप चांगलं आहे की जातीय आरक्षणाचं बोलत नाही विनोद होतो आणि कीर्तन हे विनोद ज्यांना विनोद पाहिजे ना त्यांनी विनोद कार्यक्रम घ्यावा आणि विनोद ऐकून बघा. कीर्तन हे प्रबोधन झालं पाहिजे. मला माहिती माझ्याकडे किती ज्ञान आहे पण मला आता याची जाणीव झाली काही वर्ष आणि म्हणून विनोद नाही कीर्तन हे त्याचं अध्यात्मातच पाहिजे आणि त्याचं ज्ञानच दिलं पाहिजे. मग पटो अथवा न पटो पण आम्हा करणे हे काम बीज वाढवावे ते ज्ञान किंवा वर्ग होते. कोणते वर्ग होते बघा हे जाती भेदाची बिल्डिंग होती त्यावेळी शूद्र काळामध्ये त्याच्यानंतर वैश्य त्याच्यानंतर क्षत्रिय आणि चौथ्या बंगल्यावर ब्राह्मण. आता ब्राह्मणाची व्याख्या वेगळी सांगू का जो ब्रह्म जाणे तो ब्राह्मण त्याला ब्राह्मण म्हणा. आता ब्राह्मण राहिले त्यांनी माफ केले बरोबर केलं नाही कंटिन्यू विठ्ठल. जो ब्रह्म जाणे तो ब्राह्मण जे जो ब्रह्म जातो ना तो ब्राह्मण काय नाही पाहणं तुम्ही पूजा आपण सुद्धा करू शकतो पण ते भाषांतर करा आणि त्याला त्याची कष्ट करावे लागतात. त्यांचं सगळं सांगते मी त्याला काही सामान्य नाही एवढं पाठांतर व्हायला पाहिजे. नुसतं ते ब्राह्मण करते म्हणून मी करून नाही त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात. लवकर उठून ते श्लोक
जे काही कथा असतील त्या पाठांतर व्हायला पाहिजे सुरुवातीला तरी, आणि मग हळूहळू अनुभव आल्यानंतर तो माणूस एक्सपर्ट होतो. तर विशिष्ट वर्ग कुठल्या थरावर होता, मग शिबिराला चौथ्या मजल्यावर आता येत नव्हतं, कारण त्या जातीय वेदाच्या बिल्डिंगला जिना नव्हता, आणि मग ते जिना तयार करण्याचं काम त्या माऊलीने केलं, म्हणून ज्ञान प्रगट केलं. पण नुसतं प्रगट नाही केलं, संस्कृत भाषा 56 भाषा वापरल्या. एक 10 मिनिट सामान्यांना कळण्यासाठी काय केलं, 56 भाषेचा केला ते गौरव आणि भावांतरी नाव उभारले. सर्व जगाच्या उद्धाराकरिता सर्व भाषा वापरून हे ज्ञान दिलं जगात. आणि म्हणून जगात श्रेष्ठ कोण असेल तर संत. आता ते संतांची लक्षणे आपण पाहूया. जेवढं वेळेत करता येईल तेवढं ती करणार, एक चरण नृत्य तरी चालेल. आता संत कसे असतात पहा, ज्ञानेश्वरीला आपण वाचली तर प्रत्येक अध्याय माऊलींचा काही स्वतंत्र होते. भगवान परमात्म्याच्या श्लोकाच्या सोडल्या तरी सुद्धा माऊलींनी काही स्वतंत्र होत्या. तिथं देवाचं पण म्हणे ओम नमो सियाच्या वेद प्रतिपाद्याय देवी सकल अर्थावती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवतारी. तिथं पूर्ण घेतलं ना मध्ये, म्हणजे संतांना किती स्नान दान दिले माऊलींनी. नवीन नवीन 12व्या अध्यायात संतांचं वर्णनच करतात. असे ओवे काही सेपरेट मग हृदय सद्गुरु जेणे जाळीला अवतार, म्हणून विशेष अत्यारू विवेकावरी का तर सगळ्याचे काय आत्मज्ञान हे चोखडी भगवान भगवान सांगतात. पण माऊली तिथं सांगतात काय की चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, आणि संत तुझे विवेका. असं नाही की हो संतांचे काही सर्व गुणच आहेत आणि म्हणून संत श्रेष्ठ आहेत. नुसतं श्रेष्ठ नाही तर त्याचं जर वर्णन करायला गेलं तर संत शुद्ध आहे. जे जे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते असे समजायचे. शुद्ध पाहिलं ना संत शुद्धता हे आपण पाहूया. संत महाप्रभू या जगामध्ये जास्त महत्व दिलं जातं तर ते शुद्ध आहे. तसं पाहिलं तर जगात अनेक वस्तू किंवा अनेक गोष्टी शुद्ध आहेत. जगात जर पाहिलं आपण तर गंगा काय म्हणतो आपण शुद्ध आहे केले, गंगेचं पाणी शुद्ध आहे. आता शासन त्यांनी पण मान्य केले की ते निर्जंतुक आहे. 5 वर्ष ते पाणी आणल्यानंतर 5 वर्ष खराब होत नाही. इतकं शास्त्रज्ञांनी त्याचा निष्कर्ष लावलाय की ज्या देशात ज्या भागात जाते तो भाग सुद्धा पवित्र राहिलाय. मला मुद्दा काय सांगायचा तो समजून की गंगा शुद्ध आपण म्हणतो. नवीन नवीन गंगेत गेल्यानंतर मोक्ष सुद्धा सांगितले गेले पुराणामध्ये. गंगेत जर आपला प्राण गेला बुडाला तर काय मोक्ष प्राप्ती होते. पण त्यातला दोष सांगतो की गंगेत मारावं लागतं. तुम्ही गंगेत मेला तरच मोक्ष आहे. म्हणजे गंगा सापेक्ष सिद्ध आहे, तिला पूर्ण सिद्ध म्हणता येणार नाही. मनपर्व विभागात सांगितले ना गंगा सदृश्यम तीर्थ, गंगेसारखं पवित्र नाही. पण तिथं मोक्षही मिळतोय. पण मोक्ष मिळत असला तरी तिथं काय करावं लागतंय, अहो मरावं लागतंय ना. म्हणजे गंगा सापेक्ष सिद्ध. हिमालयात काही लोक राहून करतात 12 वर्ष एका पायावर उभे राहून काही लागू तपश्चर्या करतात. तिथं सुद्धा भगवत प्राप्ती होते. पण तिथं सुद्धा मरणाची हिमवंत दोष आहे. हिमवंत म्हणजे हिमालय काय करेल आपले दोष घ्यावे, आपल्याला मुक्ती पडते. पण तिथं जीवाची हानी होईल. तिथं मरायला पाहिजे. कदाचित मरू शकतो जर पकडले आता अनेक पकडतात. म्हणजे तिथं सुद्धा काय दोष
गंगा बघा तुम्ही बरीचशे लोकांना आपण काय सांगतो गंगेत गेल्यानंतर आपण निघून जातात आपण निघून जातात की नाही पाप निघून जातात पण गंगा अजिंक्य होती त्याचं काय बिचारी भगवंताकडे गेली आणि भगवंता माझ्या या जलामध्ये सर्व येऊन पापी स्वातंत्र्य झालं का मूळ पापी जैसे लगेच वाचली जातात नाही का अहो काय आपण काय आणि शुद्ध होऊन जाते कोणी एवढे आपण तिथं उन्नती झालं तसा वरच मागून घेतलाय कुणाकडे तू इथं देवाला भेटला उतरा आणि काय कर सर्व सामान्य जीवनचा उद्धार कर ज्ञान विज्ञान म्हणजे तो ज्ञानी येऊ दे एखादा विज्ञान सुद्धा मानणारा येऊ दे ज्ञान विज्ञान ज्ञाना अगदी हीन जातीतलं येऊ दे मोडाना ही जरा काही करणारच असू दे पापी नाकी आता कोणी येऊ दे ज्ञान विज्ञान ज्ञाना मोडाना पापी नाकी त्याला काय कर फक्त दर्शनाचे भवे मोक्ष प्राप्त यावी पुन्हा हे भगवंतांनी सतत मागतोय का तर कोणी एवढे त्यांचा काय कर जड जीवाचा उद्धार कर आता वरच मागून घेतलाय आणि म्हणून तिथं तुम्ही जा तसं गंगेत सर्व जण जातात पाप करतात पापी लोक जातात आपलं पाप तिथं जाते घालवतात अजिंक्य कोण होते अहो गंगा अजिंक्य होते ना मग ती गेली भगवंताकडे हे सगळे येतात पापी नापी सगळे माझ्या स्नान करतात ती शुद्ध होतात पण भगवंत मी अजिंक्य होते याचं काय मग भगवंताने तिला व्रत दिलाय काय संतांचे निखंडने पापाचे जिनने गंगे तेने संत संगे सुचित कैसे भगवंताने वर दिला त्यावेळी संत तुझ्या येऊन स्नान करतील त्यावेळी काय होईल तुझ्या जे खराबी झाली तुझी तुझ्यात काय दिवस झाले ते निघून जातील इतके संत म्हणजे श्रेष्ठ आहे दुसरी गोष्ट एक पाहिली तर माऊलींचं पकायदांमध्ये एक मूवी आहे काय चेतना चिंतामणीचे गाव बोलते देण्यामध्ये उदार कल्पतरू देण्यामध्ये उदार आहे पण त्याला चांगलं वाईट कळलं एक शिक्षक होता तो मोरे आणण्याकरता कुठे गेला जंगलामध्ये गेला जंगलात खूप उन्हाचे दिवस होते अतिशय तहान लागली तिच्या रथावर आणि म्हणून काय केलं त्याने मोठं झाड पाहिलं आणि त्या झाडाच्या सावली झाला आणि तिथं बसल्या ती सावली त्याला जरा गारवा आला आणि विषय पाहिजे तर का हो एवढं बोलायचे खोटी तिथं पाणी आलं नाही मी 100 रुपये एक्स्ट्रा दिले आता पाणी मिळालं थोडंसं काय खायला असलं तर चेक कर मनात यायची खोटी तिथं काय झालं थोडंसं जेवण आलं तिथं जेवल्यानंतर म्हणाला इथं जर आता जर जेवण तर झालं झोपायला जर पलंग काय मनात यायची खोटी तिथं पलंग आदर झाला आणि म्हणून विचारीला ठेवलं आहे आणि ते जे मनात म्हणतोय ते सगळं इथं जर होतंय याचा अर्थ इथं भूत नाही ना काय हजर झाला दिवस सांगायला म्हणजे कल्पतरू देण्यामध्ये उदार आहे पण त्याला चांगलं वाईट कळलं तुम्ही मागायला नाही देते चांगलं वाईट कळत नाही तसं सांगतात आणि संत सतत आनंदाचा वर्षाव करणार आहे नवे नवे संत कसे असतात ते 12व्या ते सांगतायत सर्व भूताना मैत्र करुणा येवच नमो निरहंकार सुतक्षमी किती गुण सांगितले एकाच श्लोकात किती गुण आहेत अद्वेष्टा सर्व भूताना आपण एखाद्याने जरा आपल्याला पाय लागला तरी आपल्याला राग येतो द्वेष करत नाही संत अद्वेष्टा सर्व भूताना
म्हणजे आपण जपलं की लगेच भूतच आहे. तुला सांगितलं की नाही, पृथ्वी या भूते व्हावी, जेवढे जीव सगळे आहेत रात्री ताराजी महाराजांनी सांगितलं की नाही, इतकं बारकाईनं श्रवण करावं लागतं. म्हणून श्रोता वर्ग आहे ना तो हुशार असतो. एखाद्या कीर्तनाला वाटतं मी चांगलं सांगतो, नाही नाही नाही, बसलेला श्रोते वर्ग कितीतरी कीर्तन श्रवण ज्ञानी मंडळी समोर असतात. म्हणून बोलले जाते एवढे मोठे ज्यांनी कोकण पुरस्कार घेतलाय तिथं नम्रता असावी पाहिजे. म्हणून वेश कोणाची करायचा अद्वेषता सर्व भूताना मैत्र, मैत्रीचं वातावरण असतं. छोट आहे हे मोठं आहे पण आमची मैत्री आहे. त्याचं वयस्कर असेल मैत्री म्हणजे त्याच्या जीवात आपलं प्रत्येकाला करा. मैत्र करुणा निर्मम निरहंकार, म्हणजे हे मला पाहिजे. बघा तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट येऊ दे, बघा तुम्ही किती जण भांडतात, मला कॉन्ट्रॅक्ट म्हणून दे, मला कॉन्ट्रॅक्ट म्हणून दे. आपण काय करतो, फक्त मलाच पाहिजे आणि बाकीच्या उद्देशाने त्याचं काय निरहंकार. आमच्या सुद्धा संदर्भावर कर्म दुःख क्षमी किंवा निंदा सुतिर्मौनी संतुष्टो येन केदचित अनिकेता निर्मती भक्ती मानवे प्रियोनरा. भगवान भगवंत सांगतात असा भक्त मला आवडतो. आणि ते गुण कोणाकडे असतात, संतांकडे. नवे नवे शत्रू जवळ सुद्धा प्रेमाने वागणारी जगद्गुरु लोक करायचे. मोबाईल कोणी किती मारलं होतं, मग मारलं म्हणजे आपण लगेच किती प्रकार केले असते त्याच्यासाठी. पण नाही, जगद्गुरु लोक म्हणाले कीर्तनाला मुंबईची बोल दिसत नाही. बिचारे तिथे त्यांच्या घरी गेले आणि त्याला घेऊन आले. म्हणून संत तिथे असतात शत्रू समशत्रुच मित्रे तथा माना पुमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्तिता. शत्रू आणि मित्राची जो सर्वसाधारणपणे वागतो तो संत. अर्जुना दयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा होई सतीचा पाडो. मित्र आणि शत्रूशी जो समान वागतो तो खरा भक्त, तो संत. नवे नवे उजेडू करावा, पारखिया अंधारू करावा. हे नेहमी या पांडवा दिपू द्यायचा. ओ दिवा आहे ना, जर लाईट गेल्याचा आपण दिवा लावला आपल्या घरच्याला तो उजेड घेतो की नाही. पण बाहेरचा आला तर त्याला काळं पडतो का? कुठून? हे नेहमीची का पांडवा दिपू द्यायचा. हा दादा ठीक आहे मी कॉल करतो. तुमचं जीपेचं काय पाठवा, मी पाठवतो नंबर द्या. काय अंगा दिव्याखाली मी आता कीर्तनच आहे, एक 10 मिनिटांनी. हा चाल. नवे नवे लोखंडा वयाचा उघाली कालावधी दया गेली झाड आहे ना तो लावणारा ज्यानं वृक्षारोपण केलंय त्याला सावली देतो. असं असतं का? नाही ना. लोखंडा वया घाव उघाली, जो तोडायला जातो ना त्याला तुला काय करतो, सावली देतो. तसे सांगतात नवे नवे नात आणि इच्छुदंड. किती जण माऊली प्रमाणे दिले वैद्य नात आणि इच्छुदंड. पाळी तयार करू आणि गाडी तयार करू मोहिती केली. वृक्ष दंडू म्हणजे इच्छुदंड म्हणजे ऊस लावणारा गोड, याने त्याला पाणी घातलंय त्याला गोड. आणि जो चरक्यात घालतो ना शेंगा येतो त्याला पिळून काढतो, अगदी शेवटचा थेंब येईपर्यंत त्याला तळू. नातारी शिरंडू पाणी तयार गोड आणि गाडी तयार करू नुहीची असे संत असतात सर्वांची. पावसामुळे थोडं थांबलो. आणि म्हणून या संसाराची भवसागरातून तरुण जाण्याकरता आपलं पहिलं जरी पूर्ण होणार नाही, कारण आपल्याला संतांचं महत्व सांगायचं आहे आणि ते या अभंगात. आणि म्हणून संत कसे असतात याचं वर्णन माऊलीने म्हणजे देवाने असतात. कारण त्यावेळी देवाला जे करता आलं नाही ते या कलियुगात ज्ञानदेवांच्या रूपात
पाहिलं कारण जर बारकाईने आपण पाहिलं तर आता किती कॉलेजेस आहेत शिक्षण घेण्याकरता पहिले पाचवीच्या बोर्डावर सिंबल पण मग पाचवीतलं मध्ये किती वर्षाचं असतं 5वी पास 10 वर्षाचं मग 16व्या वर्षी माऊलीने काय केली ज्ञानेश्वरी लिहिली आज आमची तरुण मुलं जातात ओल्ड छत्रपती शिवाजी महाराज की बोल उचलून म्हणतात कोण ये म्हणायला खाली पडलेले असतात काळाला ते पण त्या वयात माऊलीने काय केलं ज्ञानेश्वरी लिहिली मग ते कॉलेजला गेले होते का त्यावेळेस नाही ना उपदरतात हे वर्म जाणवलं आले लोटांगणी जागले अहो जागले 1400 वर्ष म्हणजे 14 वेळा त्यांनी आम्हाला फसवलं कशाच्या जोरावर रीतिसिद्धीच्या जोरावर हे ज्ञान त्यांच्याकडे होतं रीतिसिद्धी होती पण या संसारूपी भवसागरातून तरुण जायचं ज्ञान त्यांच्याकडे नव्हतं त्यांनी यमाला फसवलं पण स्वतःला ते फसवून शकले नाही आणि म्हणून मुक्ताई किती वर्षाची होती 9-10 वर्ष असेल त्या मुक्ताईला आतातली आली माहिती होती तिला शरण जावं लागलं आणि मग त्यांचा उद्धार झाला ते 1400 किती वर्ष जगलो याला महत्व नाही तुम्ही कसे जगला तर त्याकरता काय लागलं ज्ञान लागतं त्यातलं हे ज्ञान पैगा भरवे तरी मनी नाही अनावे तरी संताया वाटावे सर्व केली संतांना शरण तुम्ही गेला तर ते ज्ञान किंवा भगवत प्राप्ती हरिप्राप्तीची उपाय करावे संतांचे ते पाय संतांचे पाय करायला पाहिजे मग एवढे उद्धार संतांनी आपल्यावर करून ठेवले ती मला तुकाराम महाराज म्हणतात काही लिहू शकत नाही त्याला